हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूर बार असोसिएशनतर्फे आयोजित लीगल कॉन्फरन्समध्ये देशातील न्यायव्यवस्थेतील मान्यवरांच्या उपस्थितीत एक वेगळीच बाब चर्चेचा विषय ठरली। कार्यक्रमादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मस्के हे झोपल्याचे काही उपस्थितांनी निदर्शनास आणून दिल्याने चर्चेला उधाण आले। या परिषदेत माजी न्यायाधीश भूषण गवई, मिलिंद जाधव यांच्यासह अन्य मान्यवर न्यायाधीश उपस्थित होते। त्यांच्या भाषणादरम्यान सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी झोपल्याचे आरोप समोर आल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये अधिक सतर्क, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे। मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही, त्यामुळे या दाव्याची अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी आहे। नमस्कार, मी विजयकुमार अंकम। आज दिनांक 5 जुलै 2026 रोजी सोलापूर बार असोसिएशनतर्फे लीगल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब व मुंबई उच्च न्यायालय येथील न्यायाधीश मिलिंद जाधव साहेब व कोल्हापूर बेंचचे माननीय जमादार साहेब व इतर मान्यवर लोकांचे भाषण व सत्कार आयोजिले होते। अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या भाषणादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मस्के चक्क झोपले। संरक्षणासाठी आलेले पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी झोपणे कितपत योग्य आहे? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या कार्यक्रमात यांचं संरक्षण करणारे पोलीस अधिकारी जर झोपत असेल तर सामान्य नागरिकांची सुरक्षितता कुठे राहिलेला आहे? अशा अनफिट किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यास सोलापुरात शांतता राहील व गुन्हेगारी कमी होईल।